यूट्यूबची कुकिंग टिप्सचे व्हिडिओ बघून जर तुमचं कुकिंग फास्ट होत नसेल तर या नॉन कुकिंग टिप्सची तुम्हाला खूप गरज आहे। तुम्ही जर एखाद्या कारपेंटरच्या दुकानात गेलात तिथे एक जण तरी त्यांचे टूल्स धार करताना दिसतील, कारण की त्यांना माहिती असतं की जर त्यांचे टूल्स शार्प असतील तर त्यांनी त्यांचं काम पटकन होऊ शकतं। तुम्ही पण जर तुमची चाकू, पिलर, चॉपर, मिक्सर या गोष्टी व्यवस्थित अप टू डेट ठेवल्या तर नक्कीच भाजी कापण्यामध्ये, सोलण्यामध्ये तुमचा वेळ कमी जाईल। म्हणजेच काय तर टूल्स धार असल्यामुळे तुमचं कुकिंग टाइम वाचेल आणि तुमची इफिशियन्सी वाढेल। अजून एक किचन मधला मेन टूल असतो तो म्हणजे आपला फ्रीज। फ्रीज जरी मोठा असला, तुम्ही वेल मेंटेन ठेवत असा तरी कोथिंबीर शोधायला जेव्हा तुम्ही फ्रीजचा दरवाजा उघडाल आणि तो डब्बा शोधायसाठी तुम्हाला पूर्ण फ्रीज स्कॅन करायला लागत असेल, याचा अर्थ तुम्ही नुसते डब्यांमध्ये गोष्टी ऑर्गनाइज केल्या, कॅटेगराइज नाही केल्या। फ्रीज कधी पण ऑर्गनाइज करायच्या आधी कॅटेगराइज करणं गरजेचं असतं। कॅटेगराइज युसेज प्रमाणे करायचं। जी वस्तू सारखी लागत असेल ती फ्रीजच्या आय लेवलवर किंवा कमी वाकून काढता येईल अशा शेल्फ मध्ये ठेवायची। अशा गोष्टी म्हणजे मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, आलं, लसूण, काही पेस्ट असतील, वाटण असेल, अशा सगळ्या गोष्टी त्या शेल्फ मध्ये ठेवायच्या। मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स नेहमी वरच्या शेल्फवर ठेवायचे, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी सांडून दूध नासण्याची शक्यता कमी होऊन जाते। आय लेवलच्या खालच्या शेल्फवर तुम्ही तुमचं उरलेलं अन्न किंवा अजून काही मिसलेनियस गोष्टी असतात त्या तुम्ही ठेवू शकता। फ्रीजला जर अजून एक शेल्फ असेल तर त्या शेल्फ मध्ये तुम्ही तुमचे कडधान्य पण अरेंज करू शकता। दरवाजामध्ये बॉटल्स ठेवायला अरेंजमेंट असते, अंडी ठेवायला अरेंजमेंट असते, त्यासोबत तुम्ही काही रेडीमेड मसाल्यांचे डब्बे पण तिथे ऑर्गनाइज करू शकता। कॅटेगरायझेशन जेव्हा तुम्ही फ्रीजचं करता तेव्हा जर तुम्हाला कोथिंबीर हवी असेल तर मला माहिती आहे की मला फक्त या शेल्फ मध्ये ती मिळणार आहे आणि याचमुळे तुमचा कुकिंगचा टाइम तिथे वाचतो। तिसऱ्या टिप मध्ये मी हीच गोष्ट एक स्टेप फॉरवर्ड घेऊन आपल्या कॅबिनेट्सला अप्लाय करेन। आपले कॅबिनेट्स किंवा आपले ट्रॉली कॅटेगराइज्डच असतात। ताटांची ही ट्रॉली, चमच्यांची ही ट्रॉली, असं आपण ऑलरेडी कॅटेगराइज केलेलं असतं। पण आता एक स्टेप पुढे जाऊन त्या कपाटातली कुठली गोष्ट जास्त लागते किंवा कमी लागते यावर आपण ते अरेंज करायचं। मीन्स जी गोष्ट तुम्हाला डेली यूज मध्ये असते ती गोष्ट एक तर तुमच्या कॅबिनेटच्या लोअर शेल्फ मध्ये असायला हवी किंवा ट्रॉलीच्या अगदी समोर असायला हवी। सेकंड, जी गोष्ट वीकली लागते ती गोष्ट हाताला येईल पण थोड्याशा वरच्या शेल्फ मध्ये ठेवू शकता, कॅबिनेट मध्ये किंवा ट्रॉली मध्ये थोडंसं मागे ठेवू शकता। आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात जे तुम्हाला मंथली लागतात, त्या गोष्टी नेहमी सगळ्यात वरच्या शेल्फ मध्ये ठेवायच्या किंवा ट्रॉलीज मध्ये किंवा खालच्या कपाटांमध्ये ते मागच्या साईडला ठेवायचे। काही गोष्टी असतात जसे मसाल्याचा डब्बा, चहा पावडर, साखर, तूप, तेल, मीठ, या गोष्टी आपल्या दिवसातून भरपूर वेळेला लागतात। या गोष्टी जमत असतील तर ओट्यावर किंवा भिंतीवर व्यवस्थित ठेवायच्या, म्हणजे इथे काढघाल मध्ये पण तुमचा वेळ कमी जातो। आतापर्यंत ऑलमोस्ट सगळ्या महिलांना ना मील प्लॅनिंगचं महत्त्व कळलेलं आहे। मील प्लॅनिंग केल्यामुळे, प्रिपरेशन केल्यामुळे मी तुम्हाला 100% गॅरंटी देते की तुमचा स्वयंपाक करण्याचा जो टाइम असतो तो खूप कमी होतो। तुम्हाला जर या पूर्ण व्हिडिओ मधला एक पॉइंट पण यूज करायचा असेल ना तर तो हा, तुम्ही अजूनही मील प्लॅनिंग ट्राय केलं नसेल किंवा ट्राय करूनही तुम्हाला ते नीट जमत नसेल तर आपल्या या चॅनलवर स्मार्ट मील प्लॅनिंग म्हणून एक व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघा, कारण की त्याच्यामध्ये एक मी ट्विस्ट दिला आहे, त्याच्यामुळे मील प्लॅनिंग खूप इझी झालेलं आहे। लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन किंवा इथे वर कुठेतरी ती तुम्हाला दिसेल। मील प्लॅनिंग, मील प्रिपरेशन, फ्रीज, कॅबिनेट्स कॅटेगराइज करून सुद्धा आणि तुमचे टूल्स शार्प करून सुद्धा पण तुम्हाला जास्त टाइम लागत असेल तर ह्याचा अर्थ पॉइंट जिथे चुकतोय तो आहे कुकिंग सिक्वेन्सचा। तुमचा कुकिंग सिक्वेन्स जर चुकला तर तुम्हाला स्वयंपाक करायला नक्कीच टाइम लागणार। जनरली आपल्याला भाजी, चपाती, डाळ, भात आणि सकाळच्या वेळेस असणारा नाश्ता हे करण्यासाठी 1 ते 1.5 तास खूप झाला। या वेळेमध्ये तुमच्या प्रत्येक पदार्थाला लागणारा जो टाइम आहे तो कसा तुम्ही फिट करता त्याला कुकिंग सिक्वेन्स आपण म्हणू शकतो किंवा हे किचन मधलं टाइम मॅनेजमेंट आहे। ऑफकोर्स ज्या पदार्थाला जास्त टाइम लागतो तो पदार्थ पहिले स्टार्ट करायचा, म्हणजे पीठ आधी मळून ठेवायचं। पीठ भिजेपर्यंत तुम्ही भाजी फोडणी घालू शकता, नाश्त्याची फोडणी घालू शकता। हे दोन्ही झाल्यानंतर डाळ भाताचा कुकर लावायचा, कुकरच्या शिट्ट्या होऊन ते थंड होईपर्यंत तुमच्या चपात्या साइड बाय साइड तुम्ही चालू करायच्या, डाळ फोडणी घालायची आणि शेवटी कोशिंबिरीची तयारी करायची। असा कुकिंग सिक्वेन्स जर तुम्ही ठेवला तर तुमचा स्वयंपाक लवकर होतो। हा, तुमच्या लाईफ प्रमाणे जर ह्याच्यामध्ये काही बदल असतील तर त्याप्रमाणे तुम्ही बदल नक्की करू शकता। तुम्ही किती जणांचा स्वयंपाक करताय ह्याच्यावर सुद्धा तुमचा कुकिंग टाइम निर्भर असतो। सो ही गोष्ट विसरायची नाही आणि उगाच तिला जमतंय आणि मला का जमत नाही या गोष्टीचा त्रास करून घ्यायचा नाही।
टिप 6 तशी खूप साधी आहे, पण तुम्ही जर ती अप्लाय केली ना, किचन मध्ये जो फेऱ्या होतात ना त्या कमी होतील. तुम्हाला माहिती आहे की आज मी हे करणार आहे, ह्याच्यासाठी मला ही गोष्ट लागणार आहे, तर फ्रीज मधून त्या गोष्टी काढून घ्यायच्या, ओट्यावर त्या गोष्टी एका ताटामध्ये ठेवून टाकायच्या आणि परत ते डब्बे सगळे फ्रीज मध्ये ठेवून टाकायचे. म्हणजे कोथिंबीर आणायला एकदा गेली, मिरची आणायला एकदा गेली, कढीपत्ता आणायला गेली, असं करायचं नाही. इथे तुमचा ये जा करण्याचा टाइम वाचेल. सिमिलरली तुम्हाला ट्रॉली मधून किंवा कॅबिनेट्स मधून एखाद्या गोष्टी हव्या असतील तर जितके लक्षात आहे तितके एकाच वेळेस काढून घ्यायच्या आणि त्या एकाच वेळेस परत ठेवायच्या. सामान परत ठेवणं हे महत्वाचं आहे. जर तुम्ही परत सामान लगेच ठेवलं नाही ना, ओट्यावर उगाचच पसारा व्हायला लागतो आणि पसारा झाला ना की आपण कुठेतरी मेस तयार केला आणि आता आपल्याला जमतच नाही असं कुठेतरी फिलिंग लगेच तयार व्हायला लागतं. सो ओट्यावर जितका कमी पसारा तितका तुम्हाला स्वयंपाक करताना स्ट्रेसही कमी होईल आणि ये जा करण्यासाठी लागणारा जो तुमचा एक्स्ट्रा टाइम जायचा तोही कमी होईल, ज्याच्याने तुमचा कुकिंगचाही टाइम कमी होत जातो. एक बोनस टिप म्हणजे स्वयंपाक करताना सगळ्या बायकांना मल्टीटास्किंग करायची खूप सवय असते, पण मल्टीटास्किंगचा एक प्रॉब्लेम असतो. तुम्ही जेव्हा एक टास्क वरून दुसऱ्या टास्कला शिफ्ट होता तेव्हा तुमच्या ब्रेनलाही तो शिफ्टिंग टाइम लागतो आणि परत जेव्हा तुम्ही दुसऱ्या टास्क वरून पहिल्या टास्क मध्ये शिफ्ट होता परत तुमच्या ब्रेनला तो शिफ्टिंग टाइम लागतो. पण स्वयंपाक करताना तुम्ही इतकं फास्ट शिफ्ट होता, तुमच्या ब्रेनला तो टाइम मिळत नाही आणि उगाचच तुमचं स्ट्रेस लेवल वाढायला लागतो. सो मी म्हणेन मल्टीटास्किंग कमी करा.